ब्रह्म काय आहे? ब्रह्म दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. वैदिक सनातन धर्म हा 4 मूलभूत विचारांचा आहे. परब्रह्म म्हणजे ईश्वर, ब्रह्म, ब्रह्मांड आणि आत्मतत्व किंवा आत्मा. जवळजवळ सर्व उपनिषदे मूलभूत तंत्र शिकवणीवर आधारित आहेत, जे निसर्गाचे तंत्रज्ञान आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म म्हणजे काय ते पाहू. ब्रह्म म्हणजे जे डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत, मनाला कळू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहतील, कान ऐकू शकतील आणि मन जाणू शकते, हे अदृश्य आणि न दिसणारे ब्रह्म अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठे आहे. त्याला आकार नाही, वजन नाही, रंग नाही, हात नाही, पाय नाही, प्रकाश नाही, अंधार नाही. ब्रह्माला स्वतःचे अस्तित्व सुद्धा नाही आणि ते अव्यक्त म्हणून ओळखले जाते. ते पदार्थासोबत राहते आणि पदार्थाचे नियमन करते. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मांड यांच्यातील संबंध समजून घेणे. ब्रह्म चेतन आहे आणि ब्रह्मांड माया आहे, हे नाते समजून घेतले पाहिजे आणि तेच खरे ज्ञान आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मम, सर्व काही आणि सर्वत्र केवळ ब्रह्मच आहे. हे जग ब्रह्माद्वारे विकसित झाले आहे आणि ब्रह्मामध्येच विरघळेल. सर्व सजीव किंवा निर्जीव प्राणी ब्रह्मामुळेच जन्म घेतात, जगतात आणि मरतात. ब्रह्म सर्वत्र आहे आणि केवळ जीवनाचे आणि विश्वाचे भौतिक कारण आहे. म्हणून ब्रह्म खरोखरच एक दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. आमचा संपूर्ण व्यवहार हा पदार्थ आणि संबंधित जीवनाच्या तत्वाद्वारे होतो. द्रव्य किंवा मायेपेक्षा शुद्ध, भावनिक, असाधारण आहे. वैशेषिक तत्वज्ञानात स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचा गुणधर्म, क्रिया किंवा अनुपस्थिती याच्याशी संबंध नाही. हे अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि विभाजित किंवा अस्पष्ट नाही. अणुपेक्षा लहान आणि सर्वात मोठ्यापेक्षा मोठा. जे डोळ्यांनी दिसू शकत नाही, स्पर्श केल्यावर जाणवू शकत नाही, ज्याला मूळ नाही, रूप किंवा रंग नाही, ज्याला डोळा किंवा कान असे कोणतेही भौतिक अवयव नाहीत, त्याला हात किंवा पाय नाही, जो शाश्वत आहे, तो पराक्रमी आहे, ते सर्व व्याप्त, सूक्ष्मातील सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे. हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाही, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. ब्रह्माचे कोणतेही भौतिक किंवा अभौतिक स्वरूप नाही, ते अव्यक्त आणि शुद्ध आहे. ब्रह्म शुद्ध आणि पवित्र आहे. ते ज्ञान प्रोग्रॅम नसून ज्ञानाचे स्वरूप प्रोग्रॅमर आहे. ब्रह्म जे सर्वव्यापी, सूक्ष्मात सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे, हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाहीत, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. जे जीवनापासून प्राण अनुभवले जाऊ शकत नाही आणि टिकू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे जीवन इंद्रिय सहन करू शकते, ते ब्रह्म आहे. ज्याची लोकांना जाणीव होते, समंजस आणि गुणात्मक जग ते ब्रह्म नाही. श्री शंकराचार्यांनी वरील ब्रह्म आत्मतत्वाच्या स्वरूपात स्पष्ट केले. मी हे आत्मतत्व म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त नाही. म्हणजे ना मी कान, ना जीभ, ना नाक, ना डोळा, ना आकाश, ना पृथ्वी, ना प्रकाश, ना वायू. मी स्वतत्व आनंददायी शिव आहे. मी अर्थातच प्राण नाही, 5 वारे नाही, पंचवायू नाही, 5 कोश नाही, वाणी नाही, हात नाही, पाय नाही, गुप्तांग नाही, गुदा नाही. मी सुखरूप शिव आहे. शिव आहे. केनोपनिषद. हे परमेश्वर, माझी संपूर्ण इंद्रिये, वाणी, डोळे, कान, सर्व इंद्रिय आणि शक्ती उपनिषदांनी सांगितल्याप्रमाणे या ब्रह्माला वेढल्या पाहिजेत. मी या ब्रह्माचा त्याग करू नये आणि ब्रह्माने मला सोडू नये. माझे अतूट नाते निर्माण हो. त्याच्याबरोबर उपनिषदांमध्ये सांगितलेले सर्व धर्मसमूह त्या ठिकाणी असावेत. तुम्ही माझ्यामध्ये भगवंतात गुंतलेले आहात. हे देवा,
त्रिविधात तापाची शांती असो. विवेक, वाणी, जीव इत्यादी भौतिक इंद्रिये आणि डोळे, कान इत्यादी ज्ञानेंद्रियांना आपापली कार्य करण्याची क्षमता देणारा, जडरूप स्वरूप देणारा आणि त्यांना त्यांच्या कार्यात कृती करायला लावणारा तो सर्वशक्तिमान चैतन्य कोण आहे, जे वाणी व्यक्त करू शकत नाही पण ज्यामुळे वाणी व्यक्त होते ते ब्रह्म आहे. एवढेच जाणून घ्या की ब्रह्म आहे. लोक जे बोलतात ते ब्रह्म नाही. जे मनाला अनुभवता येत नाही पण जे मनाला अनुभवण्यास सक्षम करते ते ब्रह्म होय. आणि जर मानायचा असेल तर त्रिगुणात्मक बोलणे आणि भावना ब्रह्म नाही. हा एक दैवी अल्गोरिथमिक प्रोग्राम किंवा दैवी सॉफ्टवेअर आहे. जे डोळ्यांना दिसत नाही पण ज्यामुळे डोळे पाहू शकतात ते ब्रह्म आहे. लोक डोळ्यांनी जे पाहतात ते ब्रह्म नाही. ब्रह्म ज्यामुळे डोळे पाहू शकतात हा एक अल्गोरिथमिक प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर आहे. जे कानांना ऐकू येत नाही पण ज्यामुळे कान ऐकू शकतात ते ब्रह्म आहे. लोक जे ऐकतात जाणणे जोगे जग ते ब्रह्म नाही. ब्रह्म ज्यामुळे कान ऐकू शकतात हा एक अल्गोरिथमिक प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर आहे. जे जीव अनुभवू शकतात सहन करू शकत नाही परंतु ज्यामुळे जीव इंद्रियांना सहन करू शकतो ते ब्रह्म आहे. लोक जे समजतात आणि सहन करतात समजूतदार आणि जबाबदार जग ते जग ब्रह्म नाही. ब्रह्म हा दैवी अल्गोरिथम प्रोग्राम किंवा दैवी सॉफ्टवेअर आहे. मला ब्रह्म चांगले समजले आहे ते बोलणे शक्य नाही. तुम्हाला ब्रह्म समजले आहे आणि तुम्हाला ब्रह्म समजणार नाही. ब्रह्म हे अलौकिक आहे. ब्रह्माचे रहस्य ज्यांना समजले तेच ब्रह्म समजू शकतात. ब्रह्म हे केवळ गृहीतकेतून समजू शकते आणि ब्रह्म समजून घेणे हेच खरे ज्ञान आहे. कारण ब्रह्माचे ज्ञान हे अमृत आहे आणि हे अमृत स्वयं उत्पन्न आहे. अंधाराचा पराभव करण्यासाठी शिक्षणाने ज्ञान अधिक बळकट होते. ब्रह्माने देवांसाठी राक्षसांवर विजय मिळवला असे प्रसिद्ध आहे. ब्रह्माच्या विजयाने देवांना वैभव प्राप्त झाले असे म्हणतात. इंद्र, अग्नी आणि वायू देवांना अभिमान वाटला आणि विजय आपलाच आहे असे ते समजू लागले. त्या विद्यादेवीने स्पष्ट सांगितले की तो ब्रह्म आहे. ब्रह्माच्या विजयात तुमचा गौरव झाला आहे. तेव्हापासून इंद्राला समजले की हा ब्रह्म आहे. हा त्या ब्रह्माचा क्रम आहे जो विजेच्या लखलखाटासारखा डोळ्याचे पारणे फेडल्यासारखा प्रगट झाला. तो त्या ब्रह्माचे परम रूप आहे. आता आध्यात्मिक मन या ब्रह्माच्या जवळ जाताना दिसत आहे आणि तो या ब्रह्माचे सतत मोठ्या प्रेमाने स्मरण करतो. या मणीतूनच संकल्प म्हणजे ब्रह्माची उत्पत्ती होते हे जाणण्याची उत्कट इच्छा प्रगट होते. तपश्चर्या, मन आणि इंद्रियांवर नियंत्रण आणि कर्तव्याचे पालन हे त्या रहस्यमय ब्रह्मविद्येचे 3 आधार आहेत. वेद हा त्या ज्ञानाचा पूर्ण भाग आहे. म्हणजेच वेदांमध्ये त्याच्या शरीराच्या अवयवांचे तपशीलवार वर्णन आहे. देव खरे रूप त्याची स्थापना आहे. तो परब्रह्म परमात्मा तद्वदन या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणून तो आनंदमय परमात्मा हाच इच्छेचा विषय आणि सर्वांचा परमप्रिय आहे. अशा रीतीने वाटले पाहिजे व विचार केला पाहिजे. अशा प्रकारे कसे वाटावे व कसे विचार करावे हे जाणणारा साधक निसंशयपणे प्रत्येक जीवाचा प्रिय बनतो. जो निश्चितपणे हे उपनिषद अशा प्रकारे जाणतो पाप कमी करून तो अनंत आणि महान स्वर्गात स्थापित होतो. तो कायमचा स्थापित होतो. हे ईश्वरा, माझी सर्व इंद्रिये, प्राण, नेत्र, कान सामर्थ्यवान हो की मी ब्रह्माचा त्याग करू नये आणि ब्रह्म मला सोडू नये. सर्व शक्ती धर्मसमूह देवता ईश्वराच्या द्वारे माझ्या इंद्रियांचे कार्य करणाऱ्या माझ्या जवळ राहोत. विवेक, जीव, वाणी इत्यादी भौतिक इंद्रिये आणि डोळे, कान इत्यादी ज्ञानेंद्रियांना आपापले कार्य करण्याची क्षमता देणारा, चेतन व सजीव रूप देणारा आणि आपापली कार्य करण्यास प्रवृत्त करणारा तो सर्वशक्तिमान चैतन्य कोण आहे? ते मन जे धारणेचे कारण आहे की प्राण किंवा जीवन जीवनाचे कारण आहे, बोलणे भावाचे कारण, कान श्रवणाचे कारण, नेत्र हे पाहण्याचे कारण, वाणी बोलण्याचे कारण ब्रह्म चालवतात. ज्याच्या चालवण्याचा संयोजक ईश्वर परमेश्वर आहे
त्याला जाणून घेतल्यानंतर ज्ञानी लोक मरण आणि जन्माच्या चक्रातून मुक्त होतात. जेथे डोळे पोहोचू शकत नाहीत, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. जे वाणी व्यक्त करू शकत नाही परंतु जे वाणीने व्यक्त होते ते ब्रह्म आहे. हे जाणून एकटे ब्रह्म आहे. लोक जे बोलतात ते ब्रह्म नाही. जे मनाने अनुभवता येत नाही पण जे मनाला अनुभवण्यास सक्षम करते ते ब्रह्म आहे. ब्रह्म हे असे नाही आणि ते सर्वोच्च तत्व नसून जीवनाचा गुणधर्म आहे असे समजून घ्या. हा एक दैवी अल्गोरिदम प्रोग्राम किंवा दैवी सॉफ्टवेअर आहे. जे डोळे पाहू शकत नाहीत पण ज्यामुळे डोळे पाहू शकतात ते ब्रह्म आहे. जे लोक डोळ्यांनी पाहतात समंजस आणि गुणात्मक जग ते ब्रह्म नाही. ब्रह्म ज्यामुळे डोळे पाहू शकतात ते दैवी अल्गोरिदम प्रोग्राम किंवा दैवी सॉफ्टवेअर आहे. जे कान ऐकू शकत नाहीत पण ज्यामुळे कानांनी ऐकू शकतात ते ब्रह्म आहे. जे लोक ऐकतात समंजस आणि गुणात्मक जग ते ब्रह्म नाही. ब्रह्म ज्याच्यामुळे कान ऐकू शकतात ते दैवी अल्गोरिदम प्रोग्राम किंवा दैवी सॉफ्टवेअर आहे. जे जीवनापासून प्राण अनुभवले जाऊ शकत नाही आणि टिकू शकत नाही परंतु ज्याच्यामुळे जीवन इंद्रिय सहन करू शकते ते ब्रह्म आहे. ज्याचे लोक जाणतात आणि सहन करतात समंजस आणि गुणात्मक जग ते ब्रह्म नाही. ब्रह्म हा दैवी अल्गोरिदम प्रोग्राम किंवा दैवी सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही ब्रह्म चांगले जाणता तर तुम्हाला नक्कीच ब्रह्माचे कमी स्वरूप माहीत आहे. म्हणून ब्रह्म तुमच्यासाठी विचारात घेण्यासारखे आहे. तुमच्याकडे जे काही आहे आणि जे काही देवांमध्ये आहे मला वाटते की तुम्हाला हे माहीत आहे. माझा विश्वास आहे की मी ब्रह्म ओळखले आहे. मला ब्रह्म खूप चांगले समजले आहे ते विचार करण्यायोग्य नाही. तुम्ही ब्रह्म समजता आणि ब्रह्म देखील समजत नाही. ब्रह्म हे अलौकिक आहे. ज्यांना ब्रह्माचे रहस्य समजते तेच ब्रह्म समजू शकतात. जो ब्रह्म जाणत नाही तो ब्रह्म जाणतो आणि जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्म जाणत नाही. कारण ब्रह्म दिसत नाही किंवा जाणला जात नाही आणि तो भौतिक किंवा वस्तुनिष्ठ असू शकत नाही. ब्रह्म हे केवळ गृहीतकेतूनच समजू शकते आणि ब्रह्म समजून घेणे हेच खरे ज्ञान आहे. कारण ब्रह्माचे ज्ञान हे अमृत आहे आणि हे अमृत स्वयं उत्पन्न आहे. अंधाराचा पराभव करण्यासाठी शिक्षणाने ज्ञान अधिक बळकट होते. या जन्मात ब्रह्म जाणून घेणे आणि समजून घेणे चांगले, नाहीतर सर्व काही गमावले. बुद्धिमान आणि विद्वान ब्रह्म जाणून आणि समजून अमर व्हायला शिकतात. परब्रह्माने देवांसाठी दानवांवर विजय मिळवला असे म्हणतात. त्या परब्रह्माच्या विजयाने देवांना वैभव प्राप्त झाले. इंद्र, अग्नी आणि वायू देवांना गर्व झाला आणि विजय आपलाच आहे असे समजू लागले. देवांना वाटले की हा विजय आमचा आहे आणि हाच आमचा गौरव आहे. असे म्हणतात की या परब्रह्माला देवांचे हेतू समजले आणि ते यक्षाच्या रूपात त्यांच्या समोर प्रगट झाले. हा यक्ष कोण आहे हे देवांना कळू शकले नाही. हा यक्ष कोण आहे हे जाणून घेण्यासाठी इंद्रादी देवतांनी अग्निदेवाला विचारले. तो म्हणाला, खूप छान.
अग्निदेव त्या यक्षाजवळ गेला आणि यक्षाने अग्नीला विचारले, तू कोण आहेस? तेव्हा अग्निदेव म्हणाले, जातवेद नावाने प्रसिद्ध असलेला अग्निदेव मी आहे. तेव्हा यक्षाने त्या रूपातील अग्निदेवताला विचारले, तुझ्यात कोणती शक्ती आहे? तेव्हा अग्निदेव म्हणाले, इथे जे काही आहे ते मी जाळून राख करीन. तेव्हा यक्षाने एक तिनका ठेवला आणि म्हणाला, जाळून दाखव. अग्नी त्याच्या जवळ गेला आणि पूर्ण सामर्थ्याने तो जाळण्यात यशस्वी झाला नाही. तो परत आला आणि म्हणाला की हा यक्ष कोण आहे मला कळू शकले नाही. तेव्हा त्या देवांनी वायुदेवाला हा यक्ष कोण आहे हे शोधण्यास सांगितले. तेव्हा वायू म्हणाला, खूप छान. वायुदेव त्याच्या जवळ धावला. यक्षाने विचारले, तू कोण आहेस? तेव्हा वायू म्हणाला, मी प्रसिद्ध वायुदेव आहे आणि मातरीश्वर नावाने प्रसिद्ध आहे. तेव्हा यक्षाने विचारले, तुझ्यात कोणती शक्ती आहे? तर वायुदेव म्हणाले, पृथ्वीवर जे काही आहे ते मी ग्रहण करू शकतो आणि आकाशात उडवू शकतो. तेव्हा यक्षाने त्याच्या समोर एक पेंढा ठेवला आणि त्याला ते स्वीकारण्यास सांगितले. तेव्हा वायुदेवाने पेंढा फुगण्यास आपली सर्व शक्ती वापरली, पण तो पेंढा उडवू शकला नाही. मग तो परत आला आणि म्हणाला की तो यक्ष त्याला माहित नाही. त्यानंतर देवांनी इंद्राला सांगितले की माधवन, हा यक्ष कोण आहे हे तू जाणून घे. तेव्हा इंद्र खूप छान म्हणाला आणि यक्षाकडे धावला, पण यक्ष त्याच्या समोर अदृश्य झाला. तो इंद्र त्याच आकाशात होता जिथे यक्ष नाहीसा झाला होता. तो एका अतिशय सुंदर स्त्रीजवळ आला आणि त्याने सोन्याने मडलेल्या उमाला विचारले, हा यक्ष कोण आहे? त्या विद्यादेवीने स्पष्टपणे सांगितले की ते ब्रह्म आहे. ब्रह्माच्या विजयात तुमचा गौरव झाला आहे. तेव्हापासून इंद्राला समजले की हा ब्रह्म आहे. कारण अग्नी, वायू आणि इंद्र या देवतांनी ब्रह्माला स्पर्श केला होता. हे ब्रह्म आहे हे त्यांना प्रथम कळले, त्यामुळे ते इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ झाले. म्हणून इंद्र सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ ठरला, कारण तो सर्वात जवळच्या ब्रह्माला स्पर्श करणारा पहिला होता. हे ब्रह्म आहे हे त्याने आधीच कळले होते. हा त्या ब्रह्माचा आदेश आहे जो विजेच्या लखलखाटासारखा आणि डोळ्याचे पारणे फेडल्यासारखा प्रकट झाला. तो त्या ब्रह्माचे परमरूप आहे.
आता आध्यात्मिक मन या ब्रह्माच्या जवळ जाताना दिसते आणि सतत या ब्रह्माचे मोठ्या प्रेमाने स्मरण करत असते. या आध्यात्मिक मनातूनच संकल्प म्हणजे ब्रह्म जाणण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. तो परमात्मा तद्वनम या नावाने प्रसिद्ध आहे, म्हणून तो आनंदमय भगवंत इच्छेचा विषय आणि सर्वांत प्रिय आहे. अशा रीतीने वाटले पाहिजे व विचार केला पाहिजे. अशा प्रकारे कसे वाटावे व कसे विचार करावे हे जाणणारा साधक निसंशयपणे प्रत्येक जीवाचा प्रिय बनतो. हे गुरुदेव, ब्रह्माशी संबंधित ज्ञानाचा उपदेश करा. गुरुदेव म्हणतात, मी तुला रहस्यमय ज्ञान सांगितले, ब्रह्मदेवाशी संबंधित रहस्यमय ज्ञान सांगितले आहे, हे समजून घेतले पाहिजे. तपश्चर्या, मन आणि इंद्रियांवर नियंत्रण आणि कर्तव्यांचे पालन हे त्या रहस्यमय ब्रह्मविद्येचे 3 आधार आहेत. वेद हा त्या ज्ञानाचा पूर्ण भाग आहे. म्हणजेच वेदांमध्ये त्याच्या शरीराच्या अवयवांचे तपशीलवार वर्णन आहे. देव खरे रूप त्याची स्थापना आहे. जो निश्चितपणे हे उपनिषद अशा प्रकारे जाणतो, पाप क्षीण करून तो अनंत आणि महान स्वर्गात स्थापित होतो, तो कायमचा स्थापित होतो.